सांगा आपण नाव जयंत आखरे. नेमकं काय त्रास होतो ह्या कंपनीच्या ह्याच्यामुळे? कंपनी मी जवळजवळ 10 एकर शेती लावतो आणि ते बरोबर कंपनीच्या जे सांडपाणी येतं तिथेच आहे माझी शेती. आणि ते माणसं एक पण याला बघत नाही कामाला. आणि शेतीसाठी आम्ही ट्रॅक्टर फिरवतो तेव्हा शेतातून निघालो का अंगाला खाज येते आणि ते जंतू वगैरे पायावर चढतात. आतापर्यंत काय पाठपुरावा केलाय आणि कसं कसं नुकसान झालंय? नुकसान तर भरपूर होतं, त्याच्यामुळे भात नाही भात भरपूर व्हायला होतं पण ते पडून जातं आणि त्याची आंगरी खडते बरीच. आणि ते आम्हाला 5% शेतीचा भात मिळतं. काय मागणी आहे तुमची? मागणी तरी त्यांनी पाणी बंद करावं हीच आमची जास्त करून शक्यतो मागणी आहे. तुम्ही कुठे कुठे आतापर्यंत पाठपुरावा केलाय का? आम्ही भरपूर ते केला. तहसीलदार ऑफिसला पण सर्व केल्या, कलेक्टर ऑफिस आणि जवाहरला त्या जनता अदालत तिकडे पण जाऊन आलो. कोणीच काय दखल घेतलेली नाही. खासदार आमदार यांच्याकडे पण जाऊन आलो. काय मागणी आहे आता आणि जर तुम्हाला न्याय मिळाल्यानंतर काय पाठपुरावा काय आहे याचं? नाही मिळत त्यांनी फक्त आम्हाला पाणी बंद करावं, पावसाळ्यापुरते तरी पाणी बंद करावं सर. आणि पावसाळ्यात बंद करावं, नाहीतर आम्ही याच्याबरोबर हे करू, नाहीतर आम्ही ते पूर्ण त्यांचं पाईपलाईन गाळून टाकणार यावर्षी जर केलं नाही तर. तो गेलो होतो बघायला, ते काय म्हणतात बोलतो तुम्हाला पैसे पाहिजेत का, म्हणजे पाणी सोडायचं आणि पैसे द्यायचे भाषा करतात. मी सांगितलं तहसीलदार सांगितलं मला पैसे नको, मला फक्त पाणी बंद पाहिजे. आता आपलं नाव काय? विजय जनार्दन पाटील. नेमकं काय प्रदूषणाचा त्रास होतोय काय? हे जे शेडा व फूड्स मधून जे पाणी येतं घाण पाणी, त्याच्यामुळं अख्ख्या गावचे बोरिंग, विहिरी आणि नाल्याचं पाणी सर्व खराब होतं आणि त्याच्यामुळे जी नाल्यामध्ये मच्छी असते ती पण मरून जाते. आणि जे शेतीला आम्ही भात लागवड करतो ती भात लागवड करण्यासाठी माणसं शेतामध्ये उतरत नाही. आणि जरी आम्ही शेती लावली अशी काय करून प्रयत्न करून, तर ते जेव्हा भात पिकतं त्याच्या 4 दिवस अगोदर किंवा 5 दिवस अगोदर असे सर्व भाताचे गलून पडतात, लोंग गलून पडतात. त्याच्यामुळे जे उत्पन्न येतं ते 25% पण आमच्या हाती लागत नाही. आणि आता शेतीमध्ये एक तर ऍक्च्युली अगोदरच नैसर्गिक पाणी पडलेलं आहे आणि त्याच्यात ते वाहतं पाणी आहे आणि त्याच्यामधून एक घाण पाणी येतं. त्याच्यामुळे ते भात कापण्याचा पण आम्हाला प्रयत्न होऊ शकत नाही. एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे. नेमकं हे पाणी आहे त्याच्यामुळे काही त्रास होतोय जे कामगार आहेत वगैरे ते कामगार आहेत ते शेतामध्ये जर उतरले तर संध्याकाळी त्यांच्या पायांना खास भरपूर येते, पायांना एकदम आग करते. बरेच खरूच टाईप रोग होण्याची शक्यता आहे. काय मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे की शेडा फूड्सने जे पाणी सोडलेले ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे आणि ज्या शेतकऱ्यांची खरोखर नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना त्यांनी त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. कुठे कुठे आतापर्यंत आपण याचा पाठपुरावा केलेला आहे? आम्ही याचा पाठपुरावा पहिला आपले खासदार साहेब खासदार साहेबांकडे केलेला आहे, कलेक्टर ऑफिसला केलेलं आहे, तहसीलदार ऑफिसला, BDO ऑफिसला केलेलं आहे, गट विकास अधिकारी यांच्याकडे पण केलेलं आहे आणि प्रदूषण विभाग कल्याण यांना जीमेल केलेलं आहे आणि सर्व ऑफिसला आम्ही त्याचं SP ऑफिसला पण केलेलं आहे. सर्व जे ऑफिस आहेत गव्हर्नमेंटची सर्वांना, आणि ग्रामपंचायतला त्यांनी आम्हाला सरळ लेटर दिले की या पाण्यापासून त्रास होतो, हे पाणी खराब आहे, बंद करण्यात यावं असं. काही आता त्याच्या बाबतीत काही कारवाई झालेली आहे? याच्या बाबतीत कोणत्याच कार्यालयाकडून यांच्यावर कारवाई झालेली नाही अजूनपर्यंत आणि आम्हाला शेतकऱ्यांना अंधारातच ठेवलेलं आहे. न्याय नाही मिळाला तर काय पुढची पावलं? न्याय नाही मिळाला तर आम्ही आता कंपनीचे ते गेट मधून जिथून पाणी निघतं तिथे आम्ही JCB लावून पाणी बंद करून टाकणार. Subscribe for more content.